झी 24 तास एक पाऊल पुढे। समन्यायी पाणी वाटपाच्या निमित्तानं जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासाठी केलेल्या नियमांचा दुष्काळी भागासाठी काडीचाही उपयोग होणार नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। नव्यानं बनवलेले जलसंपत्ती नियम आणि कायदा यात कमालीचा विरोधाभास आहे। त्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा एकदा अन्याय होणार असल्याचं चित्र दिसतंय। पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळ पडल्यामुळे समान पाणी वाटपाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। समन्यायी पाणी वाटप कायदा हा 2005 मध्ये संमत झाला। मात्र आजपर्यंत या कायद्याचे नियम न बनवल्यानं हा कायदा कागदावरच होता। मात्र दुष्काळ पडल्यावर या नियमांसाठी न्यायालयीन लढाई सुरू झाली आणि त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानुसार हे नियमही बनवण्यात आले। मात्र या नियमांमुळे मराठवाड्याला काडीचाही फायदा होणार नसल्याचंच पुढे आलंय। झी मीडियाच्या हाती नियमांचं राजपत्र आलंय। जलसंपत्ती नियम प्राधिकरणातील नियम 11 नुसार फक्त टंचाई काळातच समन्यायी पाणी वाटप कसं व्हावं हे ठरवलं। पाऊस पडल्यानंतर एकाच खोऱ्यातील सर्व धरणांमध्ये सारखाच पाणीसाठा असावा अशी तरतूदच कायद्यात नाही। तर आता 2005 चा मूळ जलसंपत्ती नियमन कायदा काय म्हणतो ते पाहूया। कायद्यातल्या कलम 12 क प्रमाणे खोऱ्यातल्या पाण्याची तूट समप्रमाणात विभागली जावी। त्यासाठी सर्व धरणांमधले पाणीसाठे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नियंत्रित करावेत। यात खरीप हंगामातल्या पाण्याचाही समावेश आहे। मात्र तरतुदीचे नियम तयार करताना केवळ पिण्याच्या पाण्याचाच विचार करण्यात आलाय। त्यामुळे मराठवाड्याला कधीच समन्यायी पाणी मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। 33% पेक्षा पाणी जेव्हा प्रकल्पामध्ये कमी होईल तेव्हा पिण्याच्या पाण्याकरता समन्यायी पाण्याचं वाटप केलं जाईल। अशा प्रकारचा हा जो नियम तयार केलेला आहे तो मराठवाड्यावर अन्याय करणार आहे। त्यामुळं आपलं फार मोठं नुकसान मराठवाड्याचं होणार आहे। तर या विरोधात पुन्हा कोर्टात जाण्याचा इशारा मराठवाडा विकास परिषदेनं दिलाय। जनहितवादी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे। त्या याचिकेमध्ये दुरुस्ती अर्ज करून या नियमांना आव्हान देण्याची आमची तयारी आता झालेली आहे आणि लवकरच हा अर्ज न्यायालयामध्ये आम्ही सादर करणार आहे। झी मीडियानं हे नियम मराठवाड्यासाठी अन्यायकारक असल्याचं मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला। मात्र नियम विचाराधीन असल्याचं उत्तर त्यांनी दिलंय। राजपत्रात नियम प्रसिद्ध झाल्यावर नियम विचाराधीन कसे हे विचारल्यावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं। तरी पण जे अधिकार उल्लंघनाचे आहेत त्या अधिकारामध्ये त्यांनी काही काम करणं अपेक्षित आहे। समन्यायी पाणी वाटप हा एकमेव आशेचा किरण मराठवाड्यासमोर होता। मात्र आता तोही धूसर होत चालल्याचं चित्र दिसतंय। आणि जर हे असं असेल तर मराठवाड्याचा दुष्काळ दूर हटणार तरी कसा? सरकारला खरंच मराठवाड्यातला दुष्काळ दूर करायचा आहे का? हाच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।